संगणकीय युगात सोशल मीडियावरील बातम्या जशा तसे न घेता बातमीची पडताळणी करूनच ती बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करावी, जेणेकरून वृत्तपत्राचा विश्वास टिकून राहील। अशा बातम्या आपल्या वृत्तपत्रात द्याव्यात, जेणेकरून फेक बातम्यांचा पुरवठा केला जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते हे होते। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष DF कोचे, ज्ञानेश्वर मुंडे, शशिकुमार वर्मा, विजय पारदी, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राकेश चेटुले यांचे फुलझाडे देऊन स्वागत करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी सायबर क्राईम व पत्रकार क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले। आज आपण हा पत्रकार दिवस मराठी पत्रकार दिवस साजरा करते। मराठी हे पहिलं वृत्तपत्र होतं म्हणून तर पत्रकार दिवस, पत्रकाराच्या समस्या, पत्रकारांचं महत्त्व वगैरे ह्या सगळ्या विषयावर अतिशय सुंदर सर्वांनी विवेचन केलं। मी ते परत रिपीट करणार नाही, पण गेल्या 3 तारखेपासून आपण महाराष्ट्रामध्ये सायबर सेफ वुमन अशी एक मोहीम चालवत आहे महाराष्ट्र शासन, की सायबर म्हणजे इंटरनेट आणि त्या अनुषंगाने जे महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार किंवा त्यांच्या संदर्भात होणाऱ्या घटना, या घटनांपासून महिला आणि बालक सेफ कसे राहतील यासाठीची ही मोहीम आहे। आणि या मोहिमेमध्ये महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क विभाग मोठ्या प्रमाणात काम करत आहे। याच अनुषंगाने आम्ही परवा एक कार्यशाळा घेतली होती आणि असंच चेतन भैरम साहेबांसोबत मी एका ठिकाणी गेलो होतो, तर असा उल्लेख निघाला तर ते म्हणाले की याविषयी आम्हाला पण थोडंसं 6 तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही सांगा। तर मी पत्रकार दिवस किंवा पत्रकारांची समस्या या विषयावर थोडं कमी बोलेल आणि सायबर सेफ वुमन आणि सायबर क्राईम या संदर्भात फार ज्ञान नाही आहे मला, पण जेवढं वाचून आहे मी तेवढं आपल्याशी थोडं शेअर करतो। मार्गदर्शन वगैरे नाही सर। यावेळी पत्रकार सूरज परदेशी यांनी 4 महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांसाठी 10 रुपयामध्ये भरपेट जेवण सुरू केले आहे। त्याबद्दल भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। विविध पत्रकार मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक बबन मेश्राम व प्रास्ताविक चेतन भैरम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राकेश चेटुले यांनी केले। भंडारा येथून विदर्भ न्यूज करिता प्रवीण भोंदे।